परमेश्वराने तुम्हाला एक बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा फार विचार करून तुम्ही वापर केला पाहिजे. पण मनुष्य काय करायला लागलाय, त्या बुद्धीचा दुरुपयोग करायला लागलाय, दुष्कर्म करायला लागलाय. आपण काय करतोय काय नाही करत, धर्मयुक्त कर्म करतोय का अधर्मयुक्त कर्म करतोय हे आपल्याला माहीत असतंय, तरी मनुष्य कर्म करत राहतोय. पण त्याचा दुष्परिणाम आपल्यालाच आज उद्या क्षणात कधीही भोगावं लागतंय, लक्षात घ्या. कारण जे तुम्ही केला आहात तेच तुमच्या पदरी येणार आहे. म्हणून समोरच्याशी कोणाशीही बोलताना 100 वेळा विचार करा. आमच्यामुळे कोणाचं मन दुखू नये, आमच्यामुळे कोणाचं वाईट होऊ नये, आमच्यामुळे कोणाचंही दुर्गती होऊ नये, आमच्यामुळे कोणीही वाटेवर येऊ नये. एवढं जरी तुम्ही दक्षता ठेवला तर त्याच्यात पूजा सुद्धा आली, आराधना सुद्धा झाली आणि देव सुद्धा तुम्हाला भेटले. पण हे तुम्हाला विचार करायचा आहे, मी चांगलं करायचं का वाईट करायचंय. तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, त्याच्यावरनं तुम्ही निर्धारित करा. तुम्ही मनुष्य म्हणून आला आहात, पशु म्हणून नाहीये. तर ह्याचं सगळं केलेलं श्रेय, चांगलं वाईट, हे तुमच्याच पदरी आहे.